नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गिरीश महाजन प्रथमच नाशिकमध्ये दाखल झाले। मुंबई नाका परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरामध्ये घोषणाबाजी आणि जल्लोष करत महाजनांचं जोरदार स्वागत केलं। पालकमंत्रीपद मिळाल्यानंतरचा हा पहिलाच नाशिक दौरा असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। यावेळी नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-अडके यांनी आणि दिनकर पाटील यांनी गिरीश महाजन यांचं शाल देऊन सत्कार करत त्यांचं स्वागत केलं। यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये त्या जोश पण तुम्ही बघितलेला आहे। सगळे नगरसेवक असतील, भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील, मला असं वाटतं उत्साहाची लहर सगळ्यांमध्ये आहे आणि आता जोमाने कामाला लागायचं आहे। हा जो महत्त्वपूर्ण निर्णय आहे काय असतं योग्य नेमणूक आणि ते होतेच, फक्त औपचारिकपणे एक घोषणाबाजी होती। सगळे एकत्रित येऊन एक निर्माण झालेला आहे आणि नक्कीच तो येत्या काळात तुम्हाला दिसेल नाशिक विकास केल्याशिवाय। ढोल ताशांच्या दणदणाटामध्ये आणि जोरदार घोषणांनी मुंबई नाका परिसरामध्ये काही काळ उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। यावेळी नवनिर्वाचित पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई नाका या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महाजन आणि नाशिकच्या विकासासाठी पूर्ण वेळ देण्याचं आश्वासन दिलं असून शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूक, आरोग्य व्यवस्था त्याचबरोबर औद्योगिक आणि पर्यटन विकासाला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आता मी दुसऱ्यांदा 14 फेब्रुवारी पालकमंत्री होतो, पुन्हा या ठिकाणी पालकमंत्री झालेलो, पण आता कुंभमेळाही आहे। गेल्या वेळी सुद्धा 14 फेब्रुवारी कुंभमेळा होता, आता याही वेळेला वर्षभरामध्ये कुंभमेळा आहे। नाशिक शहर इथले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व नाशिककर यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, तो निश्चित सार्थक ठरवेल। नाशिकच्या विकासासाठी असेल, पायाभूत सुविधा असतील, आरोग्याच्या सोयी, पाण्याच्या सोयी, सगळ्या व्यवस्था या अशा व्यवस्थेमध्ये पार पडतील यासाठी पूर्ण वेळ या ठिकाणी नाशिकसाठी घेणार आहे। कुंभमेळ्याचं मोठं आव्हान आता आमच्या समोर या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण सर्व नाशिककर मिळून, प्रशासन तर आहे पण प्रशासनाच्या सोबतीला सर्व नाशिककर आम्ही हा कुंभमेळा देश पातळीवर नाही तर जगाच्या पातळीवर हा कसा केंद्रबिंदू ठरेल किंवा स्वच्छ, सुंदर, सुरक्षित कुंभमेळा कसा होईल यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न या ठिकाणी करू। आधी जबाबदारी पार पडलेली आहे, अर्ध्याच्या वर कामं जे आहेत कुंभमेळ्याचे सुरू झालेले आहेत। पालकमंत्री पद मिळाल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार का? आपल्याला कल्पना आहे, कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्याला खरं नाशिककरांना एक मोठं ती पर्वणी आहेच, पण विकासाच्या दृष्टीने सुद्धा ही पर्वणी आहे। आज 35,000 40,000 कोटी रुपये नाशिकसाठी, त्र्यंबकेश्वरसाठी, आजूबाजूच्या रस्त्यांसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले, माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे पुढचे खूप वर्ष मी सांगेल की सगळे रस्ते सिमेंटचे होतात, आजूबाजूचे शहरातले रस्ते सिमेंटचे होत आहेत, अंतर्गत रस्ते आम्ही या ठिकाणी कॉलन्यांमधले करतो आहोत, घाट करतो आहोत, ड्रेनेजची व्यवस्था पण करतो आहोत, गोदावरी आम्ही शुद्ध करतो आहोत, अनेक गोष्टी आहेत आणि हे सगळे कामं, त्याला लागणारा पैसा हा एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आहे की मला खात्री आहे की नाशिकचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आपल्याला करायचं आहे। आमचं शहर सगळ्यात सुंदर शहर कसं राहील, स्वच्छ कसं राहील, सुरक्षित कसं राहील यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे। ही खरं म्हणजे ही आध्यात्मिक भूमी आहे, ही धार्मिक भूमी आहे। या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे, बाजूला देवीचं वणीवरची देवी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, नाशिक सुद्धा श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुरी झालेली भूमी आहे आणि या ठिकाणी आता पर्यटनाला खूप मोठी चालना मिळणार आहे, उद्योगाला चालना मिळणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नाशिक आता सगळ्यात जलद गतीने वाढणारं शहर म्हणून या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल। जबाबदारी आता वाढली आहे, कुंभमेळा मंत्री पण आहात, पालकमंत्री पद पण आहे, मागच्या वेळेस पण आपणच पालकमंत्री होतात, त्या गोष्टीचा कसा अनुभव मिळणार आणि जी कामं आता रखडलेली, जी ओरड चालू त्याला कशी गती देणार? मला वाटतं मी आधीच सांगितलेलं होतं, मी नाशिककरांची दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितली की 4 महिन्याला आपला त्रास होईल, पण मी पुन्हा सांगतो 4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर तुम्ही नाशिक बघाल तर येणारा माणूस, प्रत्येक माणूस आश्चर्याच्या तोंडामध्ये बोट घालेल की नाशिक शहराचा विकास असा कसा झाला, इतक्या सुविधा, पायाभूत सुविधा कशा या ठिकाणी निर्माण झाल्या ते निश्चित आपल्याला बघायला मिळेल। आम्ही कुठेही कमी राहणार नाही,
आम्हाला नाशिक शहराचा सगळा चेहरामोहरा बदलायचा आहे. आणि हा नुसता कुंभमेळ्यापुरता नाही, तर नाशिक शहरासाठी, नाशिक जिल्ह्याला हा अतिशय लांब पल्ल्यासाठी म्हणजे अगदी पुढचे 50-40 वर्षासाठी या ठिकाणी हा सगळा चेहरामोहरा नाशिक शहराचा बदलणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या दृष्टीने, मग औद्योगिक दृष्टी असेल, शैक्षणिक असेल, पर्यटनाच्या दृष्टीने मला वाटतं हा जिल्हा अतिशय अग्रेसर राहील. महायुतीमध्ये वर्ष झालंय, खरं तर पालकमंत्री पद आधी मिळायला पाहिजे होतं. मात्र तुम्ही सातत्याने सांगितलं की पदानी फरक पडत नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे, त्याच्यातही काम करतोय. येणाऱ्या दिवसात झपाट्यानं काम होणार नाही. अतिशय झपाट्यात कामं अशी झपाट्यात चालू आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. नाशिक त्र्यंबकेश्वरचा विकास आपण झपाट्याने करतोय. कामं अतिशय वेगाने सुरू आहेत. सिमेंटचे रस्ते सगळे होत आहेत. आम्ही डांबरी रस्ते आता बंद केलेले आहेत. पुढचे 30-40-50 वर्ष कुठे खड्डा पडणार नाही रस्त्याला, अशा क्वालिटीची कामं आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता पालकमंत्री मी आता झालेलो आहे, पण होतो किंवा न होतो काही फार त्याचा फरक पडणार नाही. पण निश्चित आता प्रशासन, आपण सगळेजण मिळून आणि नाशिककर मिळून आपण या ठिकाणी नाशिक शहराला एक वेगळी आपण दिशा देऊ. आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हे मोठं आव्हान असल्याचं महाजन यांनी सांगितलं. कुंभमेळा स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि जागतिक पातळीवर आदर्श ठरेल याचे प्रशासनासोबत समन्वय साधून काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नाशिकच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकसाठी 35 ते 40 हजार कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचं महाजन यांनी सांगितलं. या निधीच्या माध्यमातून नाशिकचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. पालकमंत्रीपदाची नवी जबाबदारी मिळाल्यानंतर नाशिकमध्ये झालेल्या या पहिल्या स्वागत सोहळ्यातून भाजपनं मोठं शक्तीप्रदर्शन केलं असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.